संपूर्ण जगाला आयुर्वेदाचे वरदान भारत देशाकडून मिळालेले आहे। आयुर्वेदाची ही चिकित्सा 5000 वर्षापासून भारत देशात सुरू आहे। प्रयोजनम चास्य स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, अर्थात आयुर्वेदाचा उद्देश स्वस्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि रोगाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला निरोगी बनविणे हा आहे। म्हणूनच आयुर्वेदाला भारतभूमीत अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे। आयुर्वेदामध्ये पायाच्या नखापासून तर केसांपर्यंत अत्यंत किरकोळ ते अति दुर्धर आजारांवर मात करण्याची क्षमता आहे। आयुर्वेदाची संधी केल्यास आयु अर्थात जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान अर्थात जीवनाचे विज्ञान। म्हणूनच आयुर्वेदाच्या माध्यमातून अकोल्यातही चिकित्सा करता यावी। प्राचीन आयुर्वेदाला अकोल्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे संचालक प्राध्यापक नितीन बाठे सर यांनी अकोल्यामध्ये रिधोरा या ठिकाणी श्री समर्थ आयुर्वेद रुग्णालयाची स्थापना केली आहे। अकोल्यातील सर्व स्तराच्या लोकांना आयुर्वेदातून सहज उपचार मिळावा हा प्राथमिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आलेली आहे। श्री समर्थ आयुर्वेदिक रुग्णालयात अष्टांग आयुर्वेदाच्या शाखांद्वारे उपचार केले जातात। पंचकर्म ही आयुर्वेदाची महत्त्वपूर्ण चिकित्सा आहे। या पंचकर्माद्वारे शरीर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण स्थान आहे। पंचकर्माच्या या प्रक्रियेमध्ये विशेषत्वाने स्नेहन, स्वेदन, शिरोधार, बस्ती, रक्तमोक्षण, अग्निकर्म, विद्यकर्म इत्यादी क्रिया तज्ञ चिकित्सकांद्वारे अत्याधुनिक पंचकर्म कक्ष व साहित्यांद्वारे आयुर्वेदिक पद्धतीने केले जातात। श्री समर्थ आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये शल्यचिकित्सा अर्थात विविध प्रकारच्या सर्जरी घडून येतात। यामध्ये विशेषत्वाने ऑपरेशन थिएटर सुद्धा उपलब्ध आहे। मैं निर्मल दास कल्याणी सिंधी कैंप अकोला रहने वाला। मैं यहाँ पे 3 दिन से ट्रीटमेंट के लिए आ रहा हूँ। यहाँ पे मेरे हाथ में शोल्डर में बहुत दर्द था जिसको मैं उठा नहीं पाता था। अभी मेरा हाथ वगैरह सब काफ़ी कुछ यानी 50% से ऊपर रिलीफ हो चुका है और बिल्कुल यानी पूरा दुरुस्त होने की आशा है। यहाँ पे ट्रीटमेंट वगैरह बहुत अच्छी चल रही है, किसी प्रकार की कोई परेशानी नहीं है। यहाँ पे बहुत ही बढ़िया हॉस्पिटल है ये। किसी भी प्रकार की किसी को परेशानी है, हड्डियों में दर्द है, पेन दर्द है, आयुर्वेदिक कोई भी चिकित्सा चाहिए तो यहाँ पे स्वामी समर्थ में आइए और अपनी ट्रीटमेंट करवाइए। मी सुधाकर राठोड, हल्ली मुक्काम दापोली, जिल्हा रत्नागिरी। मी अकोला इथं येऊन म्हणजे जवळजवळ 800 किलोमीटरवरून आलेला आहे रत्नागिरीवरून। मी इथं माझ्या घरगुती कामासाठी आलो होतो, पण नंतर मला समजलं की इथं असं दवाखाना आयुर्वेदिक दवाखाना आहे। त्यानिमित्ताने मग मी इथं ट्रीटमेंट माझे जो कंबरचा जो त्रास आहे तो गेल्या 6 महिन्यापासून होत आहे। त्यांनी ते पॉईंट दाबून ते जी ट्रीटमेंट दिली त्यामध्ये मला 50% आराम मिळाला। 3 वेळाच्या याच्यात 50% आराम मिळाला। म्हणजे आता मी खाली बसू शकतो, उठतो। मला खाली बसता उठता त्रास होत होता, तर त्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट झाला। मग मला असं वाटते की खूप चांगलं हे ट्रीटमेंट आहे आणि याचा लाभ सगळं महाराष्ट्रातील लोकांनी घ्यावं, सगळीकडे याच्याबद्दलचे ट्रीटमेंट मिळावी ही विनंती। मी सुरेखा काळे, डाबकी रोड, अकोला येथे राहते। मी अनेक दिवसापासून या हॉस्पिटलला भेट देत आहे। मला बरेच दिवसापासून वात, पित्त आणि कफाचा त्रास होता। इथले डॉक्टर्स आणि नर्सेस सर्वचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे। गेले 4 दिवसापासून पंचकर्म चिकित्सा घेत आहे आणि माझा खूप चांगला अनुभव आहे। मला 4 दिवसात एकदमच फरक पडलेला आहे। मी याआधी पण दुसऱ्या ठिकाणी चिकित्सा घेतलेली आहे, पण इथला अनुभव एकदम चांगला राहिलेला आहे। मी सांगू इच्छिते की या हॉस्पिटलला ज्यांना गरज आहे त्यांनी अवश्य एकदा भेट द्यावी आणि एकदम वाजवी दरात इथले उपचार आणि ट्रीटमेंट आहे। रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी 25 बेडेड असे एकूण 4 स्वतंत्र वार्ड आहेत। अर्थात एकूण 100 बेडेड वार्डचे हे अकोल्यातील रुग्णसेवेसाठी तत्पर असलेले हॉस्पिटल आहे। तसेच विविध तज्ञांद्वारे
दंतविकार, कर्णविकार, नेत्रविकार इत्यादी विकारांवर या ठिकाणी उपचार केले जातात. स्त्रीरोग व प्रसूती विभाग यामध्ये महिलांच्या आरोग्यविषयक सर्वच बाबींवर विशेष करून लक्ष दिले जाते. सोबतच बालरोग विभागात बालकांच्या सर्वांगीण विकासासह सुवर्णप्राशन विधी हा अत्यंत महत्त्वपूर्ण विधी या ठिकाणी घडून येतो. यामध्ये बालकांच्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकासाकडे विशेष करून लक्ष दिले जाते. विविध बालकांचे अनुभव या ठिकाणी साक्ष देतात. मी सोनिया सचिन गिरी, ही माझी डॉटर सानिका गिरी. मी हिला गेल्या वर्षीपासून सुवर्णप्राशन देते. तिच्यामध्ये खूप प्रोग्रेस झाला आणि तिला हाईट वगैरे आणि तिच्यामध्ये स्मरणशक्ती असं खूप भरपूर त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज झाल्यात. माझं पालकांनी असं म्हणणं आहे की सगळ्यांनी सुवर्णप्राशन द्यावं. मी प्रियंका श्रीपाद देशपांडे आणि हा माझा मुलगा आहे श्रेयांश. मी गेले 1 वर्षापासून याला सुवर्णप्राशन देते आहे. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये फिजिकली आणि मेंटली पण बराच प्रोग्रेस दिसतो आहे. श्री समर्थ रुग्णालयात डायग्नोस्टिक टेस्ट केल्या जातात. अतिशय अल्प दरात या ठिकाणी ब्लड, युरिन, मल इत्यादींच्या सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. सोबतच एक्स-रे युनिट सुद्धा येथील जमेची बाजू आहे. प्राध्यापक नितीन बाठी सर या सहृदयी व्यक्तिमत्वाने रुग्णसेवेला स्वतःला वाहून दिलेले आहे. यांच्या माध्यमातून आज अकोलेकरांना आयुर्वेदिक हॉस्पिटलची ही सर्वात मोठी उपलब्धी प्राप्त झालेली आहे. आपणही या आयुर्वेद उपचाराचा फायदा घेऊन आपल्या स्वास्थ्यासाठी, समाजाच्या निरोगी स्वास्थ्यासाठी उपयोग करून घ्या आणि शरीर माध्यम खलु धर्म साधनम हा महत्त्वपूर्ण हेतू आयुर्वेद उपचाराच्या माध्यमातून साध्य करून घ्या.